बँकेत सगळी कामं इतकी सुरळीतपणे पार पडली ना की मला कोणत्या गोष्टीचं टेन्शनच आलं नाही. म्हणजे डॉक्युमेंट्स करणं, दागिने ठेवण्यापासून सगळं त्यांनीच केलं. काहीच प्रॉब्लेम नाही आला. वा वा वा, अतिउत्तम. चला म्हणजे पैसे आले, काम झालं. अरे भांड्या, आता कुठे डॉक्युमेंट सबमिट झालेली आहेत, प्रोसेसला वेळ आहे ना. पैसे कसे येणार इतक्या लवकर? हो, इतकं लगेच नाही होते. हो खरं आहे. कितीही म्हटलं ना तरी या प्रोसेसला वेळ लागतोच. आई मेसेज आला. हो, अगं तुझी लोनची सगळी अमाऊंट ना तुझ्या अकाउंट मध्ये क्रेडिट झाली आहे. काय? वा, दाखव दाखव दाखव. अश्विनी, कॉंग्रॅच्युलेशन, क्रेडिट पण झालेत. खरंच आश्चर्य, इतक्या लवकर सगळी प्रोसेस. खरं या अनबिलिव्हेबली फास्ट झालंय हे सगळं. चला, एकंदरीत आता अश्विनी अमाऊंट जमा झाली आहे ना, तू व्यवहार सुरू कर. एक मिनिट. हे काय आता? बाबा, मला ना अमाऊंट काढण्यासाठी उद्यापर्यंत वाट नाही बघावी लागणार. मी आजही काढू शकते. कार्ड आहे माझ्याकडे. कार्ड पण मिळालं? अरे दाखव. आता मी पण अकाउंट ओपन करतो. काय? विद्युत, आय एम सो सॉरी. म्हणजे इतकी प्रॅक्टिस घेऊन सुद्धा मला सबनीस सरांसमोर काहीच बोलता आलं नाही. कार्तिकी, असं करून कसं चालेल? अगं, पंकज पासून सुटका मिळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकीच त्याच्याकडून पोटगी मिळणं देखील महत्वाचं आहे. पण पंकज मला पोटगी देईल? का नाही देणार? अगं, कोर्टाने तशी ऑर्डर काढली ना तर त्याला पोटगी द्यावीच लागेल. कार्तिकी, तुझ्याकडे घर नाहीये, नोकरी नाहीये. जी नोकरी होती ती पंकजमुळे गमवावी लागली. तू सर्व्हाइव्ह कसं करणार? एक लक्षात घ्या, आपली केस आहे ना खूप स्ट्रॉंग आहे, पण ती तितक्या स्ट्रॉंगली मांडता यायला हवी. आणि एकदा का त्यांना आपली परिस्थिती कळली ना की तुला न्याय नक्की मिळेल. बिलीव्ह मी. थँक्यू सो मच विद्युत. म्हणजे तुझ्यामुळे सगळं शक्य होतं. तू नसतास तर मला ह्यातलं काहीच कळलं नसतं रे. कार्तिकी, प्लीज थँक्स म्हणू नकोस. विद्युत, एक विचारू? हा विचार. आपण अजूनही फ्रेंड्स आहोत? खरं सांगायचं तर हो. कार्तिकी, आपलं जे बॉन्डिंग तयार झाले ना ते अजूनही तितकंच स्ट्रॉंग आहे. पण शिल्पीला या अवस्थेत मी सोडून नाही जाऊ शकत. हे पण मी तिचा कोणी नसलो ना तरी तिच्या पाठीशी मला उभं राहायलाच हवं. विद्युत, आजकाल जगामध्ये तुझ्यासारखं विचार करणारी माणसं फार कमी आहेत रे. आणि माझ्यासारखा चुका करणारे पण. हे बघ विद्युत, परिस्थिती रातोरात बदलली आणि सगळंच बदललं. पण ना मला तुझ्यासारखा मित्र नाही गमवायचा रे. थँक्स कार्तिक, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आणि ऑल दी बेस्ट उद्याच्या हिअरिंगसाठी. आई, आता आपण मस्तपैकी शॉपिंगला जाऊ शकतो. खरंच ग, फक्त हिम्मत करायची गरज असते आणि सगळी कामं आपोआप सुरळीतपणे पार पडतात. आता बँकेने आपलं काम केलंय, आपल्या कामाला आपण लगेचच लागूयात. तर चल. हे माझी बहीण आहे ना, हिच्यावर अतोनात प्रेम आहे माझं. पण हिने काही केलं ना तरी मी दुर्लक्ष करतो. हे घर जर मी शिल्पीच्या नावावर केलं तर ती काय करणार आहे याची संपूर्ण जाणीव आहे मला. माझा हिच्यावर विश्वास नाही आहे.
आई येतो. तुला असं वाटतंय ना की आमचा राग आहे तुझ्यावर? तर हो, आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं, कारण अश्विनीने आम्हाला सांगितलं. पण तू जर म्हणशील की आता माफ केलं तर एका रात्रीत सगळं विसरून जा, तर तसं होत नाही ना. हे हळूहळू होईल आणि हे तू एक्सेप्ट कर, म्हणजे तुझ्यासाठीही बरं आणि आमच्यासाठीही बरं. सगळ्यांचा विश्वास कसा जिंकू रे बाळा मी? कसं सगळ्यांना पटवून देऊ की मी आता बदलली आहे, मी वाईट नाही आहे. तू काळजी करू नकोस हं. तू या जगात आल्यानंतर तू अजिबात एकटा पडणार नाहीये. तुझी आई आहे तुझ्यासाठी, काहीही झालं तरी. पण तू तरी ठेवशील ना माझ्यावर विश्वास? काय करतेस ग? अगं पॅक तयार करायचा प्रयत्न करते पण जमतच नाहीये. कॉलेजमध्ये ना उद्या प्रोजेक्टच्या संदर्भात काही सबमिट करायच्या आहेत गोष्टी. आज सकाळपासून कामाच्या नादात ना हे करायचं राहूनच गेलं. हे ट्रायल घेण्याचा प्रयत्न करते पण काही होतच नाही आणि आता मला ना काहीही सुचत नाहीये काय करू. आता मी तर तुला यात काहीच नाही हेल्प करू शकत, कारण मला काय माहित नाही यातलं. पण आई, तू उद्या कॉलेजला जायच्या आधी ना पार्लरमध्ये जा आणि जेनी आंटीशी बोल. मे बी ती काहीतरी इंटरेस्टिंग सुचवेल तुला. खरंच ग, हे लक्षातच आलं नाही माझ्या. हे बघ, टाकू काय तुला? थँक्यू सो मच मॅम, तुम्ही खूप छान सर्व्हिस देत आहे खरं. तुम्ही पुढच्या वेळी आलात ना की तुम्हाला हे चॉकलेट वॅक्सच करू आपण. नक्कीच, मी तर आता हेच करणार आहे. तुमचे 750 रुपये झाले. थँक्यू. चला या. अश्विनी, अगं प्रोजेक्ट काय डिसाईड केलंय? जेनी, मला ना खरंच सुचत नाहीये की विषय कोणता घ्यावा. अश्विनी, अगं कोणी चूज करणार नाही असा टॉपिक घे ना. नाही, मला काय वाटतं माहितीये, त्यापेक्षा आई तू ज्या टॉपिक मध्ये जास्त कम्फर्टेबल आहेस ना तो टॉपिक घे. अश्विनी, आपण एक काम करूया. तुझी स्पेशालिटी ना स्किन केअर मध्ये आहे, सो ह्या विंटरसाठी ना आपण काहीतरी मस्त प्लॅन तयार करूया. जेनी आंटी, आता पावसाळा चालू आहे, मग विंटर सीझनचं प्रोडक्ट कसं? अगं मेन तोच तर फायदा आहे. म्हणजे कसं, आत्ताच एक्सपेरिमेंट्स करून सुरुवात केली ना तर विंटरपर्यंत प्रोडक्ट रेडी होईल आणि त्याचा फायदा आपल्या पार्लरला पण होईल. अगदी बरोबर बोललीस जेनी, तसंच करते मी. नाही, मला नाही करता येणार. म्हणजे विषय चूज करताना मला अगोदर त्याच्याबरोबर डिस्कस करावं लागेल ना. त्याला म्हणजे कोणाला? अगं माझा प्रोजेक्ट पार्टनर ग, दलजीत. मयू, आता हसायला काय झालं तुला? हसून येतं काय करू? जो तुझ्या डोक्याला जास्त ताप देतो तोच तुझा प्रोजेक्ट पार्टनर आहे. वाव अश्विनी, हे सगळं ऐकून ना मला माझे कॉलेज डेज आठवले. हे एवढी काय सिरियस होतेस? चिल. अगं मला खरंच टेन्शन येतं ग. तो 2 शब्द माझ्याशी नीट बोलत नाही आणि मी त्याच्याबरोबर विषय आणि सगळं कसं डिस्कस करणार, कसा करणार प्रोजेक्ट. खरंच. डोंट वरी, सगळं नीट होईल. तुला माहिती आहे का, प्रोजेक्टच्या निमित्ताने उलट तुमची जास्त चांगली मैत्री होईल. काय झालं असे का बघतेस? काही नाही, जे मी तुला आजपर्यंत शिकवत आले तेच तू मला शिकवतेस. आई झालीयस माझी.
थांबा बाबा द्या. द्या ना. काय करतेस या अवस्थेत? काय करायचं काय नाही करायचं हे मी सांगू का तुला? आता या जड गोष्टी उचलायच्या असतात. मी काय तुझ्या मागे मागे फिरणार हे सगळं सांगायला? हो फिर. लहानपणी कसं सगळं सांगायचंच मला. शिल्पी हे कर ते करू नकोस, शिल्पी अशी वाग तशी वागू नकोस, सतत सांगायचंच नाही सगळं मला. मग आता सांगायला काय प्रॉब्लेम आहे? दादा मी खूप मिस करते यार आपल्यातलं बॉन्डिंग, आपल्यातलं मेमरीज आठवतात मला. मान्य आहे मला मी चुकले, मी मूर्खासारखी वागले. तुम्हाला मार ना पाहिजे असेल तर मार तू, पण माझं तुटक तुटक नको वागव. मला नाही आवडत हे, मला नाही सहन होते. आपल्यातलं असं डिस्टन्स आहे आणि असं तुटक वागणं आहे, असं छान नाही वाटत. छान नाही वाटत हे. शिल्पी बस. तुझ्यासाठी काय चांगलं काय वाईट हे मी सांगत बसू का तुला? हो काय बावळट मगासपासून रडते, स्वतःला त्रास करून घेतेस, त्या बाळालाही त्रास देतेस. चल रडू नको, चुप बस. आणि माफ करीन मी, पण माझ्या 2 अटी आहेत, समजलं ना? एक तर पहिली गोष्ट, माझ्याकडे काय मागायचं नाही, हट्ट करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे रडणं बिडणं बंद करायचं. ही नाटकं नकोत मला. याच्या पुढे रडलीस ना तर बोलणार नाही तुझ्याशी. असं नको ना बोलू प्लीज. मला मान्य आहे तुझ्या सगळ्या अटी. डेझी ऐक, हे बघ, हे जे आहे ना हे तू नीट बघ. ऐकतेस ना? हे बघ, हे जे प्रोडक्ट आहे ना आपलं खूप डिफरंट आहे. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ना त्या प्रोडक्टमधल्या त्या टोटली डिफरंट आहेत बाकीच्या सगळ्यांपेक्षा. हा डेझी कळलं? डेझी जा. फाईन, कसं पण आपण करू शकतो ह्यानंच. सगळे आपापली कामं करतायत, रिसर्च करतायत, नोट्स काढतायत, काहींनी तर एक्सपेरिमेंट पण सुरू केलेत. पण तू अशी एकटीच बसली आहेस, तुला काही सुचत नाही आहे का? मस्त, ठीक आहे. म्हणजे तुला इथे काही सुचत नाही आहे आणि तुझा पार्टनर तर धन्य आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. अगं केवढं पसारा केलायस? खूप झाली आहे माझी आज म्हणून. अगं उद्या सिनॉप्सिस सबमिट करायचे आहेत ना मला, तर ना मला आता काही सुचतच नाही, कुठून सुरुवात करू याचा विचार करते. बघू मला. काय? अगं कुठून सुरुवात करायची हाच प्रश्न आहे ना. थांब, माझ्याकडे एक आयडिया आहे. बघ, पहिल्या प्रोजेक्टचं नाव टाक, त्याच्यानंतर तुला प्रोजेक्ट मध्ये काय काय वापरायचंय ते टाक, त्याच्यानंतर तू प्रोजेक्ट कसं बनवणार आहेस ते पण लिही, आणि मग त्याच्यानंतर तू हा विषय का निवडलास ते पण लिही. मग स्टेप वाईज पुढे काय ते करत जा. अरे बापरे, केवढं माहित आहे का तुला? आणि कोणी शिकवलं तुला? अगं स्कूल मध्ये टीचर, घरी दिदू, फ्रेंड आणि तो, मग झाला की माझा पार्टनर. बघ नको, तुझा प्रोजेक्ट पार्टनर तुला मदत करतोय की नाही? माझा प्रोजेक्ट पार्टनर ना नाही करत आहे मला मदत. अगं इट्स ओके आई. अगं तू सिनियर आहेस ना, एक काम कर, त्याला जाऊ दे, तू एकदम मस्त काम कर आणि पैकीचे पैकी मार्क मिळव. हो पण ना कुहू, मला ना दोघांचाही फायदा झालेला आवडेल, हो की नाही? म्हणजे माझा आणि माझ्या पार्टनरचा पण. ए तू गप्पा काय मारत बसलीस माझ्याशी? जा जा खेळ. कुहू मला प्रोजेक्ट तयार करायचंय पण. ओके बाय. बेस्ट ऑफ लक. कुहू वेडाबाई. अरे वहिनी, तू झोपली नाहीस अजून? जागी आहेस? अगं नाही, उद्या सिनॉप्सिस सबमिट करायचे आहेत ना कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे प्रोडक्टमध्ये काय घालणार आहे काय नाही आहे हे माहीत असलं पाहिजे ना, नाहीतर मग मी प्रपोजल कसं सबमिट करणार? हा दलजीत कोण आहे ग? माझा प्रोजेक्ट पार्टनर आहे. ओ अच्छा, म्हणजे टीम वर्क आहे ना हे. मग तू एकटीच का करत बसलीस सगळं काम? त्यालाही करू दे ना जरा. हे बघ वहिनी, ही कॉलेजची मुलं ना जरा अशीच असतात ना, डेंजर. म्हणजे तो राहील नामनिराळा, सगळं तूच करत बसशील, सगळे कष्ट तुला पडतील.
बरं एवढंच आहे ना, का अजून काही रॅगिंग वगैरे पण करतोय? तसं जर असेल तर मला सांग, मी एक अशी ठेवून देईन त्याला. तुझे काही बोललीस ना ते ऐकून छान वाटलं. वहिनी, खरंच मी वेडी आहे. खरं तर आपल्या दोघींमध्ये केवढी छान मैत्री होऊ शकली असती ना. खरं तर आपल्यात मैत्रीच नाही, आपण दोघी खूप छान पार्टनर सुद्धा होऊ शकलो असतो, नाही का? हो अगं, जेव्हा आपल्याला हेअर पॅक आणि फेस पॅकची ऑर्डर कंप्लीट करायची होती तेव्हा तू सगळं किती मस्त हँडल केलंस ना. आणि जेव्हा रेंट द्यायचं होतं तेव्हा तू प्रीमियम पॅकेजवर ऑफर सुद्धा दिलीस. आपण एक छान टीम बनवू शकतो ना शिल्पी. तुला माहिती आहे, लग्ना अगोदर ना मला असं वाटायचं की माझी नणंद ही माझी मैत्रीण असली पाहिजे आणि आमच्यात छान बॉन्ड असायला हवा. वहिनी, तू पार्लरमध्ये नसताना मी जेनीला मदत करायला पार्लरमध्ये जात जाऊ का ग? चालेल तुला? पण तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? ऐक ना, म्हणजे मी जर पार्लरमध्ये गेले ना, माझ्या रिकाम्या डोक्याला काहीतरी चालना मिळेल तिकडे जाऊन. मी बिझी राहीन आणि तुम्हालाही माझा काहीतरी उपयोग होईल. म्हणजे ना, माझ्या डोक्यात असं सतत काही ना काहीतरी येत असतं की पार्लरसाठी आपण हे करू शकतो, ते करू शकतो, याने प्रॉफिट जास्त होईल. मी तुला खरं सांगते, जेन्युइनली माझ्या डोक्यात ना खूप सारे आयडियाज आहेत, नवनवीन आयडियाज आहेत. तर मग मला कधी एकदा पार्लरमध्ये जाते आणि ते सगळे आयडियाज इम्प्लिमेंट करते असं झालंय. मी जाऊ पार्लरमध्ये प्लीज? अगं हो हो हो, केवढी बोलतेस तू. जा. थँक्स यार. बरं, आता हे सगळं काम करून मगच झोपणारच का? अर्धा तास फक्त. ठीक आहे, लवकर झोप पण. मी येते. गुड नाईट. सांभाळून. येस चल, गुड नाईट. हे लिस्ट एकदा चेक कर. याच्यात आजच्या सगळ्या प्लेयरची नाव आहेत. अरे अवघड आहे. त्यात काय अवघड आहे? सगळे प्रोफेशनल प्लेयर्स आहेत रे. अरे असं ना, प्रोफेशनल म्हणून काय आलं? तू काय कमी खेळतो का? भाई, तू भारी खेळणार आहे मला माहिती आहे, आणि तू फायनलपर्यंत जाणार आहे. डोळे झाकून मी तुला लिहून देतो. टेन्शन घेऊ नको रे, आरामात खेळशील तू. काय? थँक्यू बाबा, हो आज कॉम्पिटिशन आहे ना तुझं? हो, ऑल द बेस्ट बोल. ते तर बोलणारच. आज सकाळी सुद्धा आईला विश केलं. का? वहिनींना का? अरे बबन काका, आज ना आईचं कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सबमिशन आहे, पहिलं सबमिशन. म्हणजे आज वाघमारे कपल दिवस गाजवणार आहे. हो. झालं, मस्करी झाली. चल आता. कॉम्पिटिशन आहे ना आज. ऑल द बेस्ट. थँक्स. त्या चपलाकड पाहत ना. आता काय पाय पडतो तिच्या? ए तू तो दे ना आता चपलाकड. तुला 50 वेळा सांगितलंय त्या चपला घालू नकोस, त्याला ग्रिप नाहीये. पावसाळ्याचा टाइम आहे, तू याच चपला घालून सगळीकडे फिरत असतेस. घसरलीस, काही झालं तर केवढ्यात पडेल. मुद्दामून करतेस काय सगळं? अरे नाही दादा, मी काय मी नवीन चपला घालायच्या नसतील तर घराच्या बाहेर पडायचं नाही. मग घरी जाऊन देऊ नको हिला बाहेर. चल रे, पाया पड. नवीन चपला घे. पाणी आणू तुला? नाही, मी ठीक आहे. बरं बस. शिल्पी, आपली माणसं न बोलता आपली काळजी करतात ना, ती जरा बघायला शिक.